पण व्हिडिओ तुम्ही बघतालाच आणखी ही चाय खाऊन झाली की आपण आता ओरोसला निघाय. मित्रांनो, ओरसमधनं मी कणकवली घेताना एका माणसानं मला हात दाखवला. तर मी त्या माणसात घेतलं आणि म्हटलं असं काही जातं असं म्हटलं. तो म्हणता की काय कसाला कच जावता. तर ओरस ते कसाल मिनिमम 4-5 किलोमीटर असतात. तर तो म्हणता की माझ्या काकानी कसालला गाडी ठेवली आणि ते बोलले की घेऊन जा. तर मी जात होतो. तर तो म्हणलं कोण दुसरं कोण घरातलं वगैरे असं सोडणार नाही कसालला. नाही म्हणतं मित्रांनी कॉल 4-5 मित्रांनी तर कॉल केलेलं आहे. तर ते काय अजिबात उचलत नव्हते. मग मी कंटाळले आणि चलतच जायत होते. तर तू मला भेटलंस आणि आता मला लगेच जाऊन भेटायचं. तर अशा वेळी मी सांगतोय की मित्र पाहिजेत पण चांगले पण पाहिजेत, जे वेळेला मदत करणारे बाकीच्या वेळी ते त्याच्यासाठी. आणि जर असे मित्र असले तर नसलेले बरे. असो, तर पुढे जाऊया आपण ओसरगावला. ओसरगावात तर बघूयाच किती सुंदर सीन दिसता या मोबाईलमध्ये. थोड्या दिवसांनी हेल्मेटसाठी मागवलं आहे मी फ्लिपकार्टवरनं थोडीशी इक्विपमेंट. मग व्हिडिओ तर क्लिअर होईतच. लाईफमध्ये मित्रांनो, लाईफमध्ये पैसे खूप मॅटर करतात. मोबाईल, गाडी, कुठे पण फिरण्यासाठी, कपडे घेऊसाठी पैसे तर लागतात. लोक म्हणतात पैशानं काय होता काय नाही, पैसे सुख घेऊ शकत नाही. तर खरं म्हणजे पैसा योच लोकांनी सध्या तरी सुख देता, सगळे गरजा पूर्ण करता. एकच गोष्ट ती पण पैसंच पूर्ण करता. जर पैसो नसलो असतो तर कपडे घातलेले नसते, लोकांचे गरजा पूर्ण नाही झाले असते, लोकांनी श्रीमंत पण झाली नसते आणि लोकांचा राहणीमान पण झाला नसता. तो पैसो ह्यो कमूकच होयो आणि पैशासाठी जॉब ह्यो करूकच होयो. तो किती पण टाईम असता, ते 9 ते 5, 9 ते 6, 9 ते 7 किती पण टाईम असतो तर करू शकतो. आणि रवलेला टाईम तो एन्जॉयमेंट करण्यासाठी होयो, फॅमिलीसाठी काहीतरी टाईम स्पेंडसाठी तर होय होता. बॅग पॅक करून झाली की आपण जाऊया मुंबईला.